पुंडलिकावर हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय। पुंडलिकावर श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आनंद सुखवासी सद्गुरु महाराज की जय। हरे हरे महादेव सद्गुरु वाचुनी संसारी तारक, सद्गुरु वाचुनी संसारी तारक, टंक अनकोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदिती ना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची या, वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनाचा न काही, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी, संशयाती श्रेणी छेदिती ना, महिम्नः पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीना मपि तदवसन्ना त्वयि गिरा, अथावाच सर्व स्वमति परिणामावधि गृह्णन्, ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकर, हसितगिरी समस्या कज्जलं सिंधु पात्रे, लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम्, तदपि तव गुणानामीशपानं नया, नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा, मतिमंद ते ज्ञानदाता दिना, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा
गुरुंतन सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अवेरू तुमच्या लागलो निज चरणा चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अवेरू सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करवा अवेर सद्गुरु वाचुनी संसारी तारक सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्टंक आनकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाती श्रीनी छेदिती ना भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त ज्ञानी यांचे राजे योग्याची माऊली साधकाचे मायबाप मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान माऊली महाविष्णू ज्ञानोबराय यांच्या अभंग गाथेतील एक प्रकारचं गुरु स्तवन करत असताना गुरु महिमा गात असताना गुरु तत्वाचा तुम्हा भाविकाला परिचय करून देत असताना माऊली महाविष्णू ज्ञानराजांच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेला उद्गार म्हणजे हा अभंग आहे. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. गेली आरंभी आपल्या सर्व श्रोते मायबापासमोर अभंगाचा शब्दशः भाव ठेवू. अर्थात आजच्या कीर्तनातला तुमच्या आमच्या बोली भाषेमध्ये तुम्ही ठळक बातम्या म्हटलं तर काही वावगं होणार नाही. म्हणजे शब्दशः भाव नेमका या अभंगामध्ये जाणवरायला आपल्याला कोणता विचार आपल्या समोर ठेवायचा आहे तो आपण शब्दशः भाव पाहू. पहिल्या चरणामध्ये माऊली म्हणतात सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्टंक आनकोनी. या संसार बहुसागरातून तरुण नेणारे सद्गुरु तत्वाशिवाय दुसरं कोणीही नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे असं माऊली पहिल्या चरणात बोलतात. म्हटले इतर देवतेला शरण गेलं तर माऊली म्हणतात इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदितेना. इंद्र चंद्राधिक देवता आहे 33 प्रकारच्या देवता आहे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये. 11 आदित्य आहे, 12 रुद्र आहे, 8 वसु आहे, 2 अश्विनी कुमार आहे. या सगळ्या देवतेला आपण जर शरण गेलो तर आपल्या जे संशय आहे काय भारतीय धर्मग्रंथ गीता आहे त्यामध्ये म्हटले संशय आत्मा विनश्यती किंवा संशयी पापात्मा. ज्ञानेश्वरीत म्हणतात संशयावणी थोर अनेक नाही पाप घोर का विनाशाची वाघुर प्राणी अशी. त्या संशयाच्या जो संदेह आहे संशयाचा एक प्रकार भोवरा आहे त्यातून बाहेर काढायला इंद्रचंद्रादिक समर्थ नाही. त्याला सद्गुरूच पाहिजे. सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्टंक अनकोणी आणि इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी सद्गुरु वाचून छेदिती ना. कसे आहेत ते सद्गुरु? उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. सद्गुरूची मूर्ती म्हणजे साकारलेलं परब्रह्म आहे. ब्रह्मच सद्गुरु रूपाने आपल्या कल्याणाकरता या धरातलावरती अवतीर्ण झालेला आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती काय करतात? पूर्वी ती आरती शिष्याची आहे. जे सत्शिष्य आहे आणि त्यांच्या ज्या सद इच्छा आहे त्या पूर्ण करणारही सद्गुरु दैवत आहे. आणखी पावले म्हणतात वंचना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. माऊलीची जी ओवी आहे बघा जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळ वाणे अप्रसंगू तेने तो म्हणावाचकी. ज्याला गुरु दैवत कळत नाही अशी काही लोक आहेत ती दुष्ट नष्ट स्वभावाची ती गुरुची निंदाही करतात. पण जे श्रेष्ठ आहे आता जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे? सृष्टीची उत्पत्ती करणारा असणारा परमात्मा. आणि त्या परमात्म्याच्या अनंत अवतारामध्ये प्रधान 2 अवतार आहे दुर्जनाचे करुणे संवार पूर्ण अवतार रामकृष्ण. राम रूपात असताना कुलगुरु वशिष्ठांना विद्यागुरु विश्वमित्राला प्रभू रामचंद्र शरण जातात. आणि कृष्ण रूपात असताना विद्यागुरु संदीपानी ऋषीला किंवा गर्गाचार्यांना ते शरण जातात. म्हणजे मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. पण माऊलीला विचारलं
एवढं गुरुचं महात्म्य आपण सांगता, आपण काय करता? ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनाचा न काही. जसं काही लोक संसाराचा दास होतात, तुकोबराय म्हणतात कार्यदास होती संसाराचा खर दुःखाची डोंगर सोसावया. काही भगवंताचा दास होतात, तुकोबराय म्हणतात धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आणि कधी कधी संतांच्या दास्यत्वाची माझे महाराज मागणी करतात, मग दास करी त्यांचा संत दासानो दासाचा. तसं ज्ञानोबराय म्हणतात मी कोणाचा दास आहे? जसं हनुमंतराय हे प्रभू रामचंद्राचे दास आहेत. काय दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचंद्र. तसं ज्ञानोबराय म्हणतात मी कुणाचा दास आहे? तर म्हणे निवृत्ती दासू. ज्ञानेश्वरीच्या 18ही अध्यात शेवट आपण पहा, माऊली कोणाचा दास म्हणतात? निवृत्ती दासू. निवृत्ती त्यांच्या गुरुचं नाव आहे. निवृत्ती महाराज यांचा मी दास आहे असं ज्ञानोबराय म्हणतात. आणि याही अभंगात म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनाचा न काही. या संसार भवसागरातून तरुण जाण्याकरता गुरुच्या दास्यत्व अतिरिक्त दुसरं कुठलंही साधन करण्यात मी जाणत नाही. अशा पद्धतीचा अभंगाचा शब्दशः भाव आहे. विठ्ठल भगवान माऊली ज्ञानोबराय या अभंगामध्ये एक प्रकारचं माऊलीने गायलेले गुरुपुराण म्हटलं तर काही वावगं होणार नाही. आपला हा जो सोहळा आहे हा एक नैमित्तिक सोहळा आहे. भागवत धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये आपण म्हणतो अमेरिका श्रीमंतीने ओळखला जातो देश, जपान कर्तृत्वाने ओळखला जातो, इंग्लंड सत्ता प्रभुत्वाने ओळखला जातो. जगाच्या पाठीवर आपला भारत देश हा संस्कृतीने ओळखला जातो. आपल्या देशासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही नाही. आणि मग संस्कृती आपल्या देशात काही ती उत्सवाने, काही व्रताने, काही पर्व काळाने जपलेली आहे. त्यातला हा एक पर्व काळ आहे. एकनाथी भागवतामध्ये दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा 5 पर्व काळ सांगतात. पर्व विशेष भागवत धर्मे, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री. किती झाली? 5. भागवत धर्मामध्ये, सनातन हिंदू धर्मामध्ये 5 पर्व काळ. पर्व विशेष भागवत धर्म 1 नरसिंह जयंती, 2 रामनवमी, 3 वामन जयंती, 4 कृष्णाष्टमी, 5 उत्तम शिवरात्री. आणि त्यातले त्यात शिवरात्री तशी एकादशी सारखी महिन्यात नाही येते, पण महाशिवरात्री वर्षातनं एकदा येते. आणि त्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती चालू असलेला दिव्य असा सोहळा आहे. आणि त्या सोहळ्यातील जागराची सेवा आहे. जागराच्या सेवेला एकतर मागणीपर अभंग घ्यावा किंवा प्रघाताने जुनी आपली बुजुर्ग पूर्वश्री मंडळी ही माऊलीचा अभंगही घेतात. त्या न्यायाला अनुसरून मी माऊलीचा अभंग आपल्या समोर उद्धृत केलेला आहे. विठ्ठल मानवी जीवनामध्ये प्रधान 4 प्रचिती आहेत. त्यातली एक प्रचितीचा अनुभूतीचा अनुवाद करत असताना माऊलीच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हा अभंग आहे. 4 प्रचिती कोणत्या? एक आहे ती शास्त्र प्रचिती, दुसरी आहे ईश्वर प्रचिती, तिसरी आहे आत्म प्रचिती आणि चौथी आहे गुरु प्रचिती. किती झाल्या? 4. पहिली आहे शास्त्र प्रचिती. ज्याच्या जीवनामध्ये शास्त्राची कृपा होते तो शास्त्र प्रचिती सांगू शकतो. ज्याच्या जीवनामध्ये ईश्वराची कृपा होते तो ईश्वर प्रचिती सांगतो, अर्थात भगवत प्रचिती सांगतो. ज्याच्या जीवनामध्ये आत्मकृपा होते तो आत्मप्रचिती सांगतो. आणि या 4ही कृपा ज्याच्या जीवनात होतात त्याला प्रधान असते गुरु प्रचिती. गुरुची कृपा, गुरु प्रचिती माऊली या अभंगात सांगतात. तर पहिली आपण म्हटलो कोणती प्रचिती? शास्त्र प्रचिती. बऱ्याच मंडळीला जन्माला आल्याच्या नंतर अगदी मरेपर्यंत शास्त्र म्हणजे काय हेच कळत नाही. शास्त्राचं अनुसरण करत नाही तर शास्त्र प्रचिती होईल कशी? शास्त्र प्रचिती होण्याकरता प्रथम शास्त्र काय ते कळालं पाहिजे. ते शास्त्र गुरुचरणापाशी बसून शिकलं पाहिजे. आणि शास्त्रात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जीवनामध्ये आत्मसात केल्या पाहिजे. मग त्याच्या जीवनामध्ये होती ती शास्त्र प्रचिती. शास्त्र प्रचिती कोणाच्या जीवनात आहे? तरी शास्त्र प्रचिती आपण जर बघितलं तर भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य महाराज यांच्या जीवनामध्ये शास्त्र प्रचिती आहे. एक छोटासा प्रसंग आहे. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य महाराज
त्यांचे 4 शिष्य प्रसिद्ध आहेत. त्रोटकाचार्य, हस्तमलकाचार्य, पद्मपादाचार्य आणि सुरेश्वराचार्य. या 4 शिष्याला घेऊन सागराच्या काठावरती बसलेले आहेत आणि उपनिषदातला त्यांचा चिंतन चालू आहे. आचार्यांची ती अस्खलित वाणी ऐकून भावविभोर झालेले, कंठ दाटायला लागला, अगदी अंगावरची रोमांची उभे राहिले आणि ते सुरेश्वराचार्य जे एक काळचे मंडन मिश्र आहे त्यांचं खंडन करून आचार्याचं शिष्यत्व पत्करल्याच्या नंतर त्यांचं नाव सुरेश्वराचार्य पडलं. ते सुरेश्वराचार्य महाराज उभे राहिले आणि एक हात असा शंकराचार्याकडे करतात, दुसरा हात सागराकडे करतात आणि ते म्हणतात, या सागरातलं पाणी जसं मोजता येत नाही, ते अथांग आहे, अगाध आहे, गंभीर आहे, तसंच आमच्या गुरुचं ज्ञान आहे. ज्या वेळेला भगवान सुरेश्वराचार्य हे बोलतात त्यावेळेला शंकराचार्य महाराज उठतात, एक दंड घेतात, पाण्यामध्ये बुडवतात, तो वर काढतात आणि आपल्या 4 शिष्याला म्हणतात, या दंडाला पडलेले 4 थेंब बघितलेत? म्हटले हो. म्हणजे जगातलं ज्ञान या सागरासारखं अथांग आहे आणि तुमच्या गुरुजीच्या म्हणजे माझ्या बुद्धीतलं ज्ञान ह्या दंडाला आलेल्या 4 थेंबासारखं आहे. कोण बोलतात ते? भगवान शंकराचार्य. तर शंकराचार्य म्हणजे सामान्य आहे का? जसं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार जसे ज्ञानोपराय आहेत तसे भगवान शंकराचे अवतार म्हणजे शंकराचार्य आहे. तर त्यांचा अधिकार काय? एक गोड श्लोक आहे, अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्रकृत षोडशो कृतवान भाष्य द्वात्रिशो मुनिरभ्यगात. 8 वर्षाचे असताना त्यांनी 4 वेदाचा अभ्यास केला, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. बऱ्याच वेळेला आपण 80च्या घरात जातो, आपल्याला 4 वेदाचे नाव सुद्धा माहिती असेल याची शाश्वती नाही. पण वयाच्या 8व्या वर्षी भगवान शंकराचार्यांनी किती वेदाचा अभ्यास केला? 4 वेदाचा. अष्टवर्षी चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्रकृत. द्वादश शब्दाचा अर्थ 10 आणि 2 12. 12 वर्षाचे असताना 12 दर्शनाचा अभ्यास शंकराचार्य महाराजांनी केला. सांख्य योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा हे 6 आस्तिक दर्शनकार आहेत. 4वा जैन, सावत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक, योगाचार ही 6 नास्तिक आहेत. नास्तिको वेदनिंदका, वेदाची निंदा करणारे 6 नास्तिक आहेत आणि वेदाला मानणारे 6 आस्तिक आहेत. अशा 12 दर्शनाचा अभ्यास शंकराचार्य महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी केला. षोडशो कृतवान भाष्य, आपल्याकडे म्हणतात 16 वरीस डोक्याचं असं म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण खरं तसं नाहीये. कारण वयाच्या 16 वर्षी महाराष्ट्र सारस्वताला लालाभूत ठरणारा ग्रंथ माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहितात. वयाच्या 16 वर्षी राजे शिवछत्रपती हे स्वराज्याचं तोरणागडावरती तोरण बांधतात. वयाच्या 16 वर्षी माय ब्रदर आणि सिस्टर ऑफ अमेरिका एका वाक्याने सगळ्या विश्वाला आपलंच करून घेतात स्वामी विवेकानंद. आणि वयाच्या 16 वर्षी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अगदी भर तारुण्यामध्ये या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळण्याकरता हसत फासावरती जातात. मग 16 वर्ष डोक्याचं म्हणता येईल का मोक्याचं? तिकडं मोक्याचं आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे. योग्य तो निर्णय त्यावेळेला आपण घेतला पाहिजे. आचार्य शंकराचार्य महाराजांनी वयाच्या 16 वर्षी प्रस्तांत्रयवर भाष्य लिहिलं. आता प्रस्तांत्रय म्हणजे काय? ज्याच्यामध्ये त्रय म्हणजे 3 आणि प्रकर्षणे आत्मनी स्थिती ती प्रस्थान, आत्मस्वरूपापर्यंत ज्याच्या विचाराने आपण जाऊन पोचतो, अनात्माकार वृत्ती जाते आणि आत्माकार वृत्ती आपल्याला प्राप्त होते, त्याला प्रस्थानत्रय म्हणतात. त्यामध्ये भगवद्गीता आहे, ब्रह्मसूत्र आहे आणि दश उपनिषद आहे. केन कठ मांडक्य मुंडा, केन कठ मुंड मांडुक्य, ईशान्य, बृहदारण्यक, ऐतरी, तैतरी, छांदोग्य, प्रश्न अशी 10 उपनिषद, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र या 3 प्रस्थानत्रयावर त्यांनी वयाच्या 16 वर्षी भाष्य लिहिलं. षोडशो कृतवान भाष्य द्वात्रिशो मुनिरभ्यगात. आणि 32 वर्षाच्या असताना या जगाचा निरोप घेतला. कोणी? भगवान शंकराचार्य. ते शंकराचार्य म्हणतात, माझ्या बुद्धीतलं ज्ञान म्हणजे या दंडाला आलेले 4 थेंब एवढं आहे आणि जगातलं सागरासारखं अथांग ज्ञान आहे. असं शंकराचार्य महाराजांनी म्हणावं तर 2 टिपणं पाठ केलेल्या महाराजांनी काय बोलावं? बऱ्याच वेळेला विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे असा मनुष्याला अहंकार होऊन बसतो. पण मोठेचं मोठे पण हेच असतात, ते कायम स्वतःला छोटं म्हणतात. ज्ञानोबरांनी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, अभंग गाथा लिहिली, तरी माऊली काय म्हणतात? एरवी तरी मी मूर्खो, जरी जहाला अविवेको, तरी संत कृपा दीपको सोजवळ आशे. बरं, ज्ञानेश्वरी केली तरी स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येत माझे जी उरले पाहिल. पण ही नम्रता आहे, ही लिनता आहे आणि त्यामुळेच खरी ती महान असतात. कारण महान लोक स्वतःला लहान म्हणून घेतात म्हणून ते महान ठरतात. पण अशा आचार्यां ज्या वेळेला असं बोलले की सागरासारखं ज्ञान अगाध आहे, खरं सांगा, इस्लाम धर्म जर आपण बघितला तर त्यांचं भांडवल काय? 1 कुराण संपलं. ख्रिश्चन धर्म आपण बघा,
त्यांचं भांडवल काही एक बायबल संपलं. पण आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एक जन्म केवळ ग्रंथाचे नाव जरी पाठ केले तर आपण संपू, पण ग्रंथ संपणार नाही इतकं आपलं विपुल वाङ्मय आहे. त्यामुळे ते म्हणतात जगातलं ज्ञान सागरासारखं अथांग आहे. मग ते सुरेश्वराचार्य म्हणतात या जगातल्या कोट्यवधी ग्रंथाचं सार सर्वस्व आम्हाला कळेल की नाही. त्यावेळेला शंकराचार्य महाराज म्हणतात नक्की कळेल. कोण सांगेल? ते म्हणतात मी सांगेल. म्हटले मग तुम्ही तर हे सागरासारखं. हो म्हटले, मी तात्पर्य सांगू शकतो, त्यातलं सार सांगू शकतो. जसं सौंदर्याचं सार नाक आहे, धातूचं सार सुवर्ण आहे, साधनेचं सार नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे. तसं जगातल्या कोट्यवधी ग्रंथाचं सार मी तुम्हाला सांगू शकतो. त्यांना विचारलं सांगा. ते म्हणतात जगातल्या कोट्यवधी ग्रंथाचं सार काय आहे, किती श्लोकात पाहिजे. ते शिष्य चतुष्टय म्हणायला लागले एका श्लोकात. ते म्हटले मी अर्ध्या श्लोकात सांगतो. तुम्ही ऐकलेला आहे श्लोक सर्वांनी. ते म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद उक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. कोटिभी ग्रंथभी यद उक्तम तद अहम ते अर्ध श्लोकेन प्रवक्ष्यामि. जगातल्या कोट्यवधी ग्रंथामध्ये जे सांगितलं ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. म्हणले सांगा. ते म्हणले काही नाही, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे हे आचार्य सांगतात. ही त्यांची शास्त्र प्रचिती आहे. विठ्ठल त्याला पहिली शास्त्र प्रचिती म्हटलं मी. ती कोणी सांगितली? भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराजांनी. दुसरी कोणती प्रचिती म्हटलं आपण? भगवत प्रचिती, परमात्म्याची प्रचिती. ती भगवत प्रचिती सांगणारे संतांचे काही अभंग आहे. भगवत प्रचिती सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा रासे पितांबर आवडे निरांतर हे धान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुक मनी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हे धान तुका मने माझे सर्व सुख पाहिना श्रीमुख ही तुकोबराने सांगितलेली एक प्रकारची भगवत प्रचिती आहे. 13 दिवसा माझी साक्षात्कार झाला, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. त्या परमात्मेचं दर्शन झाल्याच्या नंतर महाराजांनी जो अनुवाद केला राजस सुकुमार मधनाचा होता ही भगवत प्रचिती आहे. आणि तेच तुकोबराय आपल्याला आत्मप्रचिती सांगताना एका ठिकाणी बोलतात. कधी सांगतात? त्याच्या पाठीमागची छोटीशी पार्श्वभूमी आहे. तुकोबराया काय महापुरुष महान असतात, पण लहान लोकांना ते महान झाल्याशिवाय कळत नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल. त्या काळामध्ये काही मंडळी होती की ती म्हणायची वेडा तुका विचार करी बडबड फार. आणि मग त्याच्यातले काही प्रधान मंडळी होते. एक रामेश्वर भट्ट, 2 ते अंगडशा फकीर, 3 चिंचवडचे चिंतामणी देव. यांना काही तुकोबरायचं श्रेष्ठत्व मान्य नव्हतं. पण प्रकार असा घडला, तो फकीर आहे ना, त्या फकीराकडे एक कटोरा होता आणि तो काही केलं भरत नसे. आणि तो चिंचवडला गेला, भर दे कटोरा मेरा, भर दे कटोरा, साई का कटोरा भर दो. मग चिंचवडचे चिंतामणी देव हे गणपती बाप्पाचे भक्त होते. गणपती बाप्पा म्हणजे रिद्धी सिद्धीची देवता. त्या सेवकाला सांगितलं या फकीराचा कटोरा भरून द्या. सेवकाने सांगितलं गुरुदेव त्या फकीराचा कटोरा भरत नाही, विनाकारण तुम्ही त्या भानगडीत पडू नका. पण ते चिंतामणी देव म्हणायला लागले अरे मी गणपती बाप्पाचा साक्षात्कारी आहे, पूर्ण कोठार खाली झालं तरी चालेल, फकीराचा कटोरा भरून द्या. त्यांचा अहंकार जागा झाला आणि मग अख्खं कोठार त्याच्यामध्ये रिचलं, पण तो कटोरा काही भरला नाही. शेवटी चिंतामणी देवाने हात जोडले आणि मग तो फकीर बोलून गेला, इस वक्त इस दुनिया में ऐसा कोई भी मई का लाल नाही हे फकीर का कटोरा भर सके. त्याला या अहंकार झाला. आता जगद्गुरु तुकोबरायचे 14 टाळकरी, त्यातला एक टाळकरी तिथेच होता. त्याने ऐकलं, त्याचं टाळकच हल्लं. तो म्हणला लागला हे फकीरा काय बोलला, तुझा कटोरा भरणार नाही. अरे देऊला जा, तुझा कटोरा तर भरेल पण तुझी जिरेल पण चांगली, असं तो म्हटला. त्याला एखादा सर्प विषारी असावून त्याच्या शिफ्टीवर पाय दिल्याच्या नंतर तो चवताळतो तसा तो फकीर देहूला आला. देहूला आल्याच्या नंतर त्या कमानीमधून शिरतानाच विचारलं ते तुकोबा का घर काय? बोले सामने या. तिथे गेला. गेल्याच्या नंतर तुकोबराय काही घरी नव्हते. तुका म्हणे आम्हा एकांतात वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सगळं. तुकोबराय भजनानंदाचा आनंद भोगण्याकरता आपल्याला माहिती आहे भंडारा, गोरडा, भामचंद्र 3 ठिकाणी जायचे. तुकोबराय गेलेले आहे.
घरी आवली आहे तुकोबराय प्रेमाने तिला म्हणायचे, तिचं नाव जिजाऊ. 4 घरून धान्य आणून पोटाची खळगी भरण्याकरता ती जात्यावर दळण दळते. आणि तुकोबरायची लाडकी लेक मी संताची म्हणावं ती भागीरथी, तिने सांगितलं, आई बाबा कीर्तनात रोज सांगतात, नका घालू दूध जया माझे सार टाकाचे उपकार तरी करा, फुकाचे जीवन तरी पाजा, काहीतरी परोपकार करायला पाहिजे. फकीर दारावर आलाय, मी त्याला थोडंसं पीठ देते. आणि आई दे न दे म्हणण्याच्या आत ते बरपीठ घेतलं ती धावत निघाली. जिजाऊला राग आला, म्हटली कार्टी बिलकुल बापावर गेली, तुम्ही कमवून तर काही आणत नाही, पोटाची खळगी भरवण्याकरता मी 4 घरून धान्य आणलं, त्याच्यात सुद्धा दान धर्म करायला मोकळी, ते काढून घेतलं तिच्या हातातलं. तिला एक धावत गेली, हाताला थोडंसं चिकटलेलं पीठ आहे, आमचे शांतीब्रह्म मारुती बाबा म्हणत असतात. ती म्हणायला लागली, बाबा आई काही पीठ आणू देत नाही, पण माझ्या हाताला थोडंसं आहे, तुम्ही घेता काय? तो फकीर हसायला लागला. चिंतामणी देवाने अख्खं कोठार दिसलं, कटोरा तो बुडाचा वर नाही आला. आणि शेंबडी पोर मला ते हातातलं चिकटलेलं पीठ वाढते, पण काय लहान मुलं निरागस असतात, जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. ते भावनेच्या भारामध्ये कधी कटोरा त्याचा पुढे गेला त्याला कळालंच नाही. तो म्हटला, बेटा का लिहिस टाक म्हटले याच्यात. त्या मुलीने हात झटकले, तुकोबरायची लेख आहे, तुका म्हणे पोतीन देवी भरलेलो हे लिहिते. ते पीठ इतकं खाली पडायला लागलं, कटोरा भरला, खाली सांडायला लागलं, त्याच्या घोट्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, छातीपर्यंत पीठ आलं, कंठापर्यंत आलं. फकीर उभा पिठात गाडला गेला. आणि मग तो म्हणू लागला, वा तुकोबा, धन्य तुकोबा, क्या तुकोबा. त्याला वाटलं हेच तुकोबा आहे. ती भक्ती चिमुरडी भागीरथी म्हणते, अरे माई तुकोबा नाही, माई तुकोबा की लाडली भागीरथी. तो म्हणायला लागला, तुकोबराची पोर जर आपल्याला पिठात गाडते तर तुकोबरायाकडे जाण्याचं कामच नाही. तो तिथून माघारी फिरला, त्याची जिरली, तो गेला. पण ही वार्ता चिंचवडची चिंतामणी देवाच्या कानावर गेली. चिंचवडची चिंतामणी देव तिथून निघाले आणि ते देहूला आले तुकोबरायाच्या दर्शनाला. देहूत ते आल्या त्यांनी विचारलं, का हो तुकोबराय कुठे आहेत? म्हटले, समोर दिसतं ते महाराजांचं घर आहे. म्हणजे महाराज कुठे आहेत? म्हणले, आल्ली त्यांची गावातून मिरवणूक चालू आहे. आता त्याला वाटलं ज्यांच्या लेकीने फकीराला पिठात गाडला त्यांची हत्तीहून मिरवणूक असेल, फटाक्याची आतषबाजी असेल. पण संत हयात असताना लोकांना संत कळतील असं मात्र नाही. संत विद्यमान असताना बऱ्यापैकी समाजाने संतांचा छळच केलेला आहे. आपण प्रत्येक संतांच्या जीवनात पाहायला भेटतात. त्यांनी ते गाढवावरनं धिंड काढली, तोंडात काळं फासलं, उलट बसवलं. पण काय निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, माझं ही नाही ती नाही, वेगळ्या दोहीपासून तुकोबराय मात्र कुठलाही प्रतिकार न करताना त्यांना प्रतिसाद देत होते. चिंचवडची चिंतामणी देव तुकोबरायच्या ओट्यावर उभं राहून ती मिरवणूक पाहतात. तुकोबरायाने उडी टाकली, धावत आले, वैष्णव मुनिजन विप्राचा सन्मान करावा आपण घेऊ नये. तुकोबरायाने दर्शन घेतलं. चिंचवडची चिंतामणी देवाचा परिचय नाही, पण तुकोबराय ते कालदर्शी. तुकोबराय म्हटले, चिंतामणी देवा चिंता नका करू, एकच गल्ली राहिली, तेवढी फिरली की आलोच तुम्हाला भेटायला. तेही आईस्क्रीम झाले. अरे म्हटले, आपल्याला कोणी आरं केलं का कार्य आपल्याला सहन होत नाही, आणि हा महात्म्याचा इतका अवमान करून सुद्धा यांच्या अंतकरणावर काहीच त्याची प्रतिक्रिया नाही. उलट सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभा लाभन धरावे मना माझी. काय तुकोबरायचं अंतकरण असेल? आपल्या तोंडाला म्हणू म्हणू फेस आला, सुखे दुःखी समे कृत्वा, लाभा लाभो जया जय तत युधा युजस्व नैवं पाप मवापशेष दत्त कुठे येतं. तुकोबराय ते धरतात. चिंतामणी देवाला आश्चर्य वाटलं आणि चिंतामणी देव लगेच शांत राहिले. तुकोबराय, पण ती जिजाऊ आहे ना तुकोबरायची पत्नी, तिला ते सहन झालं नाही, कारण पतिव्रता माऊली आहे. आपल्या पतीचा असा केलेला अवमान तिला सहन झाला नाही. तिच्या हातात खराटा होता, त्या कार्ट्यावर धावली. म्हटले, काय आमच्या यांनी तुमचे कोणते बाण झिजवले, कोणती उमरे झिजवले, काय 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 केलं काय? तुम्हाला एवढीच जर हौस मौज असेल तर तुमच्या बाच्या तोंडाला काळं पासा, त्याला गाडवर उलट बसा, त्याची धिंड काढा. यांनी काय केलं? पण तुकोबराय जिजाऊला म्हणतात, आवले रागवू नकोस, अगं लग्नाच्या वेळेला आपली वरात राहिली होती, आता यांनी जोरात काढलेली आहे, आणि ते पायी चालले ना आपल्याला वर बसवलेले, त्यांच्यावर रागवतेच कशाला? तू स्नान करता, आंघोळी करता, पाणी ठेव, मी आलोच. एकच गल्ली राहिली. ती पतिव्रता माऊली घरात गेली, पाणी ठेवलं, तुकोबराय आले, स्नान केलं, चिंचवडला चिंतामणी देवाला चहा पाणी केला. आणि चिंतामणी देवाला बोलायचं होतं तुकोबरायला, पण असं पाहिल्याच्या नंतर हा हिमालय कुठे आणि आपण कुठे, काय बोलावं या महात्म्याला, काय बोलावं? यांची उंची, यांच्या बोलण्याला, यांच्याशी संवाद साधण्याला आपल्याकडे शब्दच नाही. चिंतामणी देव थक्क झाले आणि चिंतामणी देवाने हात जोडले. तुकोबराय येऊ का? म्हटले, येऊ नका, जाऊ, आपण सोबत जाऊ. तुकोबराय घर प्रपंच चालण्याकरता ते मिरच्याचा व्यापार करायचे. बैलाच्या पाठीवर ते पोत टाकलं आणि ते काय म्हणतात ते येसन मोरकी काय त्याला धरून निघाले. आता इकडल्या तिकडल्या बोलत 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 निघत असताना काही दूरवरती देहूच्या बाहेर गेला तर आपण आजही त्या लोणावळा रस्त्याला एक काळा पाशा, तिथे ते पोतं काढलं, बैल चरायला लागला. आणि सायंकाळची वेळ झाली आहे, चंद्र आकाशात उदायला आले आहेत, एक शीतल शांत वातावरण आहे. आणि चिंचवडची चिंतामणी देवाने जी दृष्ट लावली त्यांच्या पापनेही पडेना. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास झाले. मग तुकोबरायाने असा हात केल्याच्या नंतर ते थोडेसे भानावर आले. तुकोबरायाने विचारलं, चिंतामणी देवा अशी काय दृष्टी लावली, काय पाहता?
त्यावेळेला ती चिंतामणी देव तुकोबरायला विचारतात, तुकोबराय तुम्ही कोण आहात? तुकोबराय तुम्ही कोण आलाय? तुकोबराय म्हणले तुका बोलोबा मोरे किंवा आंबिले. नाही म्हटले हा देहाचा परिचय आम्हाला आहे, तुमचा वास्तव परिचय द्या. त्यावेळेला तुकोबराय म्हणतात तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा पुसेने ते पुसा पांडुरंगा. मी कोण आहे, कसा आहे, माझा अधिकार काय, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मी माझ्या तोंडाने बोलणं म्हणजे एक प्रकारचा आत्मस्तुती आहे. ते पांडुरंगाला तुम्ही विचारा. चिंचवडची चिंतामणी देव म्हणतात पांडुरंगाला विचारावं एवढी आमची योग्यता नाही, एवढा आमचा अधिकार नाही, पण तुमच्यावर आमची अश्रद्धाही नाही, संतांचे पाय हा माझा विश्वास, सांगा ना. तुकोबराय त्यावेळेला बोलतात मी तो वासुदेव तत्वता, 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 मी तो वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता, 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 कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सहभागिया संता, आहे ठाऊक सहभागिया संता, आहे ठाऊक सहभागिया संता, आहे ठाऊक सहभागिया संता, आहे ठाऊक सहभागिया तुझा नाही आणि मागुता गा, तुझा नाही आणि मागुता गा, मागुता गा आ आ मी तो वासुदेव तत्वता, तत्वता, मी तो वासुदेव तत्वता, मी तो वासुदेव तत्वता, मी तो नाही आणि मागुता गा, तुझा नाही आणि मागुता गा, मागुता गा वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सहभागिया संता, तुझा नाही आणि मागुता आणि मागुता आणि मागुता. मी कोण असं तात्विक दृष्टीने विचारत असाल तर मी तो वासुदेव तत्वता, तत्वता पाहत असाल तर मी वासुदेव आहे. अहम ब्रह्मास्मी नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्था भिक्षुर न चाहम निजबोध रूपा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे जगद्गुरु तुकोबरायाची जे उद्गार आहे ती दुसरी प्रचिती आहे, तिचं नाव आहे तिसरी प्रचिती, आत्मप्रचिती. आणि आजच्या अभंगामध्ये भगवान ज्ञानोबराय सांगतात ती गुरु प्रचिती. गुरु प्रचिती कोण सांगू शकतो? ज्याच्या जीवनामध्ये गुरु कृपा होते तो गुरु प्रचिती सांगू शकतो. आणि गुरु कृपा कधी होते? गुरु सेवेने वसवत तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. जेत ज्ञानाचा पुरठा तेत सेवा हा आधारवंठा. तो स्वाधीन करी सुबटा ओळगुनी तनु मनुजीवे चरणासी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षिता फुले. तिजी सांगती पुसिरे जेने अंतकरण बोधले संकल्पा नये. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या. अपमती भजता राया अनेका अपया माझी पडे. प्रपंच असू द्या परमार्थ असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरुची आवश्यकता आहे. विठ्ठल विठ्ठल आमचे गुरुजी तर सांगत असतात जिथे चोराला सुद्धा गुरु लागतो तिथे अध्यात्मात गुरु लागणार नाही. कोणाला गुरु लागतो?
चोराला सुद्धा गुरु लागतो. चोरी सुद्धा कोणालाही करता येते. मला सांगा तुम्ही कीर्तन मी 1 सोडून 4 करेल, तुम्ही म्हणाल महाराज 4 पाकिटं मारून आला, मग अगोदरच मार खाईल. अभ्यासच लागतो ना त्याला. चोराला सुद्धा गुरु लागतो. आमच्या गुरूंच्या आजी गुरूंच्या जीवनातली घडलेली घटना थोडक्यात सांगतो. माझे गुरु जो आहे साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, आणि त्यांचे गुरु जे आहेत दंडी स्वामी आनंद आश्रम स्वामी महाराज. ते आनंद आश्रम स्वामी महाराज एकदा काशीला निघाले. आता अधिक मास आलाच आहे यावर्षी. त्या काशीला निघाल्याच्या नंतर अधिक मासामध्ये महिनाभर क्षेत्राचा वास करावा. कारण जसं पुणे हे भौतिक विद्येचं माहेरघर आहे, तसं काशी हे अध्यात्म विद्येचं माहेरघर आहे. ते काशीला ते निघाले आणि मग महिनाभर राहायचं म्हटल्याच्या नंतर थोडी पुंजी घेऊन निघाले, थोडासा पैसा घेऊन निघाले. पण त्या ट्रेन मध्ये जाताना गर्दीमध्ये एका खिसे कापणारा त्या चोराने त्यांचा खिस्सा कापला. म्हणजे काशी तर इथेच झाली, सगळं भांडवल जप्त झालं. आता करायचं काय? आणि ट्रेन मध्ये बिघाड आला, त्यांचा चेहरा थोडासा पडला बरं का. एका ठिकाणी बसले, त्यांचे बरेच शिष्यमंडळ त्या भागातली आपले गुरुजी निघालेले आहेत काशीला, ती दर्शनाला आले. त्यातला एक वाल्याचा वाल्मिक झालेला व्यक्ती, कारण त्यांनीही संतांच्या सहवासामध्ये मनुष्याचं जीवन बदलतं. तो सगळे उपद्व्याप सगळे व्यवहार पहिले करायचा, पण स्वामीची माळ त्यांनी घातली, त्याने तो सगळा व्यवसाय बंद केला. तोही स्वामीच्या दर्शनाला आला. आता जनावर जी 4 पायाची असतात ते सुखी दुःखी त्यांचा चेहरा सांगत नाही, पण मनुष्याचा चेहरा कधी झाकत नाही. आपल्या इथे काय चालू आहे ते इथे कळतं. बरोबर मुखमंडल आपलं पाहिलं का समोरच्या लक्षात येतं हे सुखात आहे का दुःखात आहे, यांना पटतं का पटत नाही. जसं तुमचे चेहरे मला सांगतात, आता तुम्हाला हे कळतं का कळत नाही, पटतं का पटत नाही. माझा चेहरा तुम्हालाही सांगतो, आपला चेहरा झाकत नाही. ते स्वामीचा चेहरा पाहिला आणि तो म्हणायला लागला, स्वामी तुम्ही उदास आहात. स्वामी म्हटले तसं काही नाही. नाही म्हणले खोटं बोलू नका, काय घडलं? अरे म्हणले काही नाही, मागच्या स्टेशनला अमुक अमुक ठिकाणी त्या अमुक नंबरच्या डब्यामध्ये एका खिस्सा कोणीतरी कापला. आता काशीला जायचं होतं, महिनाभर तिथे राहायचं, पण इथे सगळं भांडवल जप्त झालं. तो म्हणायला लागला त्या स्टेशनला त्याच डब्यात घडले, तुम्हाला 100% आठवतं का? तो म्हटलं स्वामी म्हटले 200%. तो म्हटलं मग 500% सांगतो, पैसे भेटून जाईल. काय विश्वास असेल त्याचा? त्यांनी काय केलं माऊली, बाजूला गेला, नंबर डायल केला. हॅलो हॅलो, बोले गणपत बोलतो का? म्हटले हो. म्हणले त्या अमुक स्टेशनला तमुक डब्यामध्ये एका भगव्या संन्यासाचा खिस्सा कापला. म्हटले हो. हो काय मूर्ख, घेऊन येत आपले गुरु आहेत ते, असं तो बोलला. त्याने आपल्या बाईकला किक मारली, बुलेट गाडीवर तो आला आणि पैसे दिले. आता गेलेली पुंजी पुन्हा वापस आली. स्वामीलाही आनंद वाटला, आता काशी आपली व्यवस्थित होणार. पण स्वामी म्हणायला लागले, गळ्यात माळ पोटात काळ, तू अजूनही व्यवसाय 2 नंबरचा व्यवसाय बंद केला नाही तर तू माळ काढून टाक, माळेचा अवमान करू नको. तो म्हणू लागला, स्वामी मी तुमच्याकडनं माळ घातल्यापासून स्वप्नातही चोरी करत नाही. मग बरोबर आहे म्हटले, कर्त्यामध्ये 2 प्रकार असतात, तो काय त्याला साक्षात करता आणि प्रयोजक करता. काही करतात आणि काही करून घेतात. मग तू करत नसेल तर करून घेत असेल. तो म्हटला मी करतही नाही, करूनही घेत नाही, साक्षात करताही नाही, प्रयोजक करताही नाही. म्हटले मग तू करत नाही, करून घेत नाही, तर त्यानेच माझा खिस्सा कापला, हे तुला कसं कळालं? स्वामीने त्याला बरोबर पकडला बोलामध्ये. तो म्हणायला लागला, स्वामी कशाला विचारता, झाकली मोठ 1.25 लाखाची, कशाला मला बोलायला लावता? नाही म्हटले तसं सांगणे तर माळ काढली पाहिजे, माझी माळ ठेवू नको, माळेचा अपमान करू नको. हे बघा ते आमचे रामभाऊ महाराज राऊत भावा, माझं वाक्य नाही पण ते बोलत असतात, मनुष्याने माळ घालू नये, आणि घातल्याच्या नंतर मग नीट ते म्हणत असतात नीट घालावी. म्हणजे ते त्यांचे शब्द आहे, माझे शब्द नाही. तुम्ही समजून घ्या, नाही तर समजले तर सोडून द्या. माळ घालू नये, घातलं का त्याचा आचारसंहिता नियम आपण पाहावे. आणि मग तू माळ जर घातली आहे, माळेचा नियम पाळत नाही, चोऱ्या लांड्या बड्या करतो, कशा करता माळ घातलीस? तो म्हटला नाही स्वामी, मी माळ घातल्यापासून मी चोरी करत नाही आणि करून घेत नाही. मग तू त्याने केली, गणपतने केली, तुला कसं कळालं? स्वामीने त्याला बरोबर पकडला. तो म्हणायला लागला, स्वामी तो वीर्य इतका कठीण आहे, बिकट आहे, या पट्ट्याच्या शिष्याशिवाय ते कामच कोणी करू शकत नाही. म्हटलं दृष्टांत माझा संपला. म्हणजे चोराला सुद्धा काय लागतो? गुरु लागतो. कोणालाही चोरी नाही करता येत. मग जिथे चोराला गुरु लागतो, मला सांगा बरं, अध्यात्म मार्गात गुरु लागणार नाही का? परमार्थामध्ये गुरु लागणार नाही का? म्हणून नाथबाबा म्हणतात, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजताराया अनेक अपाया माझी पडे. प्रवृत्ती म्हणजे प्रपंच, निवृत्ती म्हणजे परमार्थ. या दोन्ही मार्गामध्ये आपल्याला यशाचं शिखर गाठायचं असेल तर आपल्याला गुरु लागतात. आणि आपमती स्वतःच्या मतीने जर आपण प्रवास करायला लागला तर माऊली हरिपाठामध्ये म्हणतात ना, मनोमार्गी गेला तो येथे मुकाला, हरिपाठी स्थिरावला तोची धान्य. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाची शुद्धीच नाही, एक जाणवेच्या डोई गर्भेची गेले. म्हणून काय करावं तर येत एकची लीला करले, जे सर्व भाई मद भजले आईलची थडी सरले माया जळ. आणि ते कोणाच्या चरणी लागावं? एक तर भगवंताच्या, भगवत मान्य संतांच्या व सद्गुरूच्या कासेला लागला तर तो अपयसा तरून जातो. अशाच पद्धतीची गुरु प्रचिती. कारण ज्ञानोबा स्वतः एका ठिकाणी म्हणतात,
ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे ज्ञानदेव म्हणे 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 तरलो 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 आता उतरिलो गुरु कृपे श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका असता पाठी राखा श्री गुरु सारिका असा पाठी राखा इतराचा लेखा गोड करी श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका बोला श्री ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका असता पाठीरा गुरु सारिका असता पाठीरा काही तरचा लेखा ज्ञानदेव म्हणे तरलो 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 ज्ञानदेव म्हणे तरलो 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 ज्ञानदेव म्हणे तरलो 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 ज्ञानदेव म्हणे तरलो 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 ज्ञानदेव म्हणे तरलो 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 बोला ज्ञानदेव म्हणे तरलो 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 ज्ञानदेव म्हणे तरलो 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 आता उतरिलो गुरु कृपे आता उतरिलो गुरु कृपे आता उतरिलो गुरु कृपे आता उतरिलो गुरु कृपे श्री गुरु सारिका असा पाठीरा असा पाठीरा असा पाठीरा असता पाठीरा असता पाठीरा असता पाठीरा श्री गुरु सारिका असता पाठीरा असता पाठीरा असता पाठीरा असता पाठीरा असता पाठीरा असता पाठीरा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे आता उतरिलो गुरु कृपे श्री गुरु सारिका असा पाठीरा असा पाठीरा असा पाठीरा असा पाठीरा असा पाठीरा असा पाठीरा श्री गुरु सारिका असा पाठीरा असा पाठीरा असा पाठीरा असता पाठीरा श्री गुरु सारिका असा पाठीरा असता पाठीरा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे
तरलो तरलो ही जितक्या वेळेस आपण चालीत म्हणलं ना त्याची सगळी भाव तेवढे पाहता येतात. तरलो 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 आपण बऱ्याच वेळेला म्हटलो ना, ही सगळी कारणं त्याच्यात दडलेली आहेत. आणि अशा अनेक प्रकारची काय असत्वपादक आवरण त्यांनी घालवलं म्हणून तरलो, आभानापादक आवरण घालवलं म्हणून तरलो, नंतर परोक्ष ज्ञान दिलं म्हणून तरलो, अपरोक्ष ज्ञान दिलं म्हणूनही तरलो, अहम अध्यास घालवला म्हणून तरलो आणि मम अध्यास घालवला म्हणूनही तरलो. त्यांनी अनिष्टाची निवृत्ती केली म्हणून तरलो, इष्टाची प्राप्ती करून दिली म्हणूनही तरलो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती त्यांनी माझ्या जीवनात करून दिली म्हणून तरलो आणि परमानंदाची प्राप्ती करून दिली म्हणूनही तरलो. असे अनेक कारण तरल्याची आहेत. आणि ही कधी तर निवृत्तीचे दास झाल्याच्या नंतर आलेली श्रीगुरु प्रचिती आहे. आणि मग अनुभव घेऊन छाती ठोकपणाने ज्ञानोबा तुम्हालाही सांगतात, नरदेहाला आल्याच्या नंतर या संसार भवसागरातून आपण तरुण जावं असं वाटत असेल तर त्या सद्गुरु तत्वा वाचून आपल्याला या संसार भवसागरातून तरुण नेणारा दुसरा कोणी नाही, हेच महाराज निरूपण करता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात. सद्गुरु वाचोने संसार तारका, सद्गुरु वाचोने संसार तारक, वाचून संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोडी. ज्ञानोबराय निष्ठंक शब्दाचा अर्थ त्रिवार सत्य. या संसार भवसागरातून सद्गुरूचे अतिरिक्त आपल्याला तरुण कोणी नेऊ शकत नाही. माऊलीने केवळ गुरु शब्द वापरला नाही, सद्गुरू असा शब्द वापरला. मुळात गुरु कशाला म्हणतात, सद्गुरू कशाला म्हणतात, श्रीगुरु, सद्गुरू, जगद्गुरु, गुरु असे काही शब्द संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्यातला पहिला शब्द आहे गुरु. गुरु शब्दाचा अर्थ आहे गु शब्द अंधकार, अशात ऋ शब्द निरोधका, अंधकार निरोधित्वात गुरुरीती अभिधेयते. गु शब्दाचा अर्थ आहे अज्ञान रूपी अंधकार आणि ऋ शब्दाचा अर्थ आहे ज्ञान रूपी प्रकाश. आपल्या जीवनातला अज्ञान रूपी अंधकार जो घालवतो ज्ञान रूपी प्रकाशाच्या द्वारा त्याला गुरु म्हणतात. गुरु अनेक असू शकतात. आपण बघा ना, भगवान दत्तात्रयाचे किती गुरु ऐकतो आपण? 24 गुरु ऐकतो. बरं खरं सांगितलं ते 24 म्हणजे त्रोटकाची यादी आहे. नाथबाबा लिहितात, दत्तांच्या मुखात ओवी ठेवतात, जो जो दयाचा घेत लागून तो तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. हे सगळं विश्वच माझं गुरु आहे, ज्याच्याकडनं आपण काही ना काही शिकतो. शिकण्यामध्ये दोन प्रकार असतात, दोन संस्कार असतात. एक दोषापनयन संस्कार असतो, दुसरा गुणाधान संस्कार असतो. दोषापनयन म्हणजे काय आणि गुणाधान म्हणजे काय? अगदी सोपं बोलायचं ठरलं तर कपडे धुणं, त्याच्यावरचे डाग काढणं हे दोषापनयन आहे आणि त्याला प्रेस करणं हे गुणाधान आहे. तसं आपलं अंतःकरणरूपी जे वस्त्र आहे याच्यावरती मल, विक्षेप, आवरण हे प्रकारचे डाग आहे. मल म्हणजे निषिद्ध कर्म करण्याची पाप वासना, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता आणि आवरण म्हणजे अहम अध्यास. हे घालवणं ज्या गुरुच्या सहवासात आपण करतो त्याला दोषापनयन म्हणायचं. आणि आपण जे सद्गुण घेतो, साधन चतुष्टय, काय त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, नंतर अनुबंध चतुष्टय, अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, म्हणजे आपण चांगल्या गोष्टी स्वीकारल्या त्याला गुणाधान म्हणतात आणि वाईट वस्तूचा त्याग केला त्याला दोषापनयन म्हणतात. अगदी श्रीमद भगवद्गीतेचा 16वा अध्याय पहा, दैवासुर संपद विभाग योगनाम षोडशोध्याय. त्याच्यामध्ये आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती. आसुरी संपत्तीचे 6 गुण आहे पण 26ला भारी आहे. कोणती ती? दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधो पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदमा आसुरी. ही आसुरी संपत्ती आहे. ही आसुरी संपत्ती एक दुर्गुण आला का इतर 5 लगेच येतात आणि एक गेला का सगळे जात नाही, एका एकाला प्रयत्नपूर्वक घालवावं लागतं. आणि दैवी संपत्तीचे 26 आहेत, त्यांची नावंही आपल्याला माहिती आहे, पहिल्या 3 श्लोकात दिलेली आहे. काय? अभयम सत्व संसिद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंद मशयज्ञ स्वाध्याय तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपैषुणम दया भूतेश्वर लोलोत्तम मार्गम हृदय चापलम तेज क्षमा धृती शौच मत्र होनाती मानिता भवंती संपदम दैवी मभिजा. तशी भारत याच्यामध्ये 26 दैवी संपत्तीचे सद्गुण सांगितले. ते मिळवताना एक एक मिळवावा लागतो पण एक गेला का बाकी सगळे निघून जातात. असा विपरीत प्रकार दैवी आसुरी संपत्तीचा. ती दैवी संपत्ती आपल्याला सद्गुरूच्या सहवासात स्वीकारता येते आणि आसुरी संपत्ती दुर्गुण टाकता येतात. म्हणून ज्यांच्याकडे आपण काहीतरी चांगलं शिकतो आणि काहीतरी वाईटाचा त्याग करतो त्याला काय म्हणायचं? गुरु. आणि असे गुरु अनेक असू शकतात. दुसरा शब्द आहे श्री गुरु.
आताच म्हटलो आपण श्री गुरु सारिका असता पाठीराखा. या श्री शब्दाचे अनेक अर्थ आहे बरं का. श्री संतांचे माता चरणावरी, स्त्री ज्या पूज्य असतात, वंदनीय असतात आणि माझे ऐश्वर्याने युक्त असतात त्यांच्या पुढे स्त्री लावला जातो. हल्ली कोणाही पुढे लावतात, ते स्त्री शब्दाचा अवमान करतात. पण श्री संता पुढे शोभतो, श्री भगवंता पुढे शोभतो, श्री गुरु पुढे शोभतो. श्री गुरु सारिका, गुरु पुढे श्री शब्द शोभतो. संता पुढे श्री संताची आहे ना, संता पुढे शोभतो. श्री अनंता मधुसूदन, भगवंता पुढे श्री शब्द शोभतो. म्हणजे गुरु पुढे श्री शब्द लावतात माऊली. श्री गुरु सारिका असता पाठीराखा. मग श्री म्हणजे काय? एकच अर्थ घ्या, ब्रह्मविद्या किंवा अनिमादी ऐश्वर. त्या ब्रह्मविद्या रूपी प्रकाशाच्या द्वारा, आणि गु शब्दाचा अर्थ म्हटलो आपण अज्ञान रूपी अंधकार, आणि ऋ शब्दाचा अर्थ प्रकाश. आपल्या जीवनातला अज्ञान रूपी अंधकार ब्रह्मविद्या रूपी प्रकाशाच्या द्वारा जो निवृत्त करतो तो श्री गुरु. आणि मग अशा श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करी. दुसरा शब्द आहे श्री गुरु. चौथा शब्द मी अगोदर सांगतो, जगद्गुरु. जगतां गुरु इथे जगद्गुरु. आणि जगद्गुरु सगळीच नसतात, मोजके असतात. पहिले जगद्गुरु कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. सर्वांच्या पाठाचा श्लोक आहे, वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. आणि दुसरे जगद्गुरु, जगद्गुरु तुका अवतर नामयाचा, जगद्गुरु तुका संप्रदाय सकळाचा ये दुनिया, संप्रदाय सकळाचा ये दुनिया. दुसरे जगद्गुरु तुकोबर आहे. तिसरे जगद्गुरु नाथबाबाला सुद्धा आरतीमध्ये म्हटलेले आहे, जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा जगद्गुरु. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य ही जगद्गुरु आहे. आणि आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबाराने शब्द गुरु वापरला का? नाही. श्री गुरु नाही, जगद्गुरु नाही. कोणता शब्द ठेवला? सद्गुरु. सत हे विशेषण आहे, गुरु हे विशेष्य आहे, आणि सद्गुरु हे विशिष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विशेषण कशाला म्हणतात, विशेष्य कशाला म्हणतात आणि विशिष्ट कशाला म्हणतात? अगदी सरळ सोपं बोलू. हा काय आहे बोला, तुम्ही नाराज नाहीत ना? काय माईक आहे, बरोबर आहे. कसा माईक आहे? वर्णाने रंगाने काळा माईक आहे, बरोबर. मग माईक विशेष्य आहे, काळा विशेषण आहे, आणि काळा माईक विशिष्ट आहे. का? इतर माईकापासून वेगळं काढण्याकरता काळा विशेषण वापरलं. तसं सत विशेषण आहे, गुरु विशेष आहे, आणि सद्गुरु विशिष्ट आहे. इतर गुरुपासून इतर गुरुवर याची अतिव्याप्ती होऊ नये याकरता सद्गुरु शब्द ठेवला. आता सद्गुरु म्हणजे कोण? एकनाथी भागवतामध्ये नाथबाबा लिहितात, जुन्या वारकरी मंडळीच्या पाठातली ओवी आहे. मंत्र तंत्र उपदेशती, घरोघरी गुरु आहे ती आयती, परिशिष्यात मिळवी सद्वस्तु ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. मंत्र तंत्राचा उपदेश करणारे, चटूक बाहुली वगैरे शिकवणारे असे पुष्कळ गुरु पडलेले आहेत. गुर आणि गुरु त्यांच्यात फारसं काही अंतर नाही. पण सद्रूप ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार करून देतो तो सद्गुरु आहे. आणि अशा सद्गुरु वाचुनी संसारी तारक, या संसार भवसागरातून तरुण नेणार सद्गुरु अतिरिक्त दुसरा कोणीही नाही. अहो, भगवंताला सुद्धा गुरु रूपात आल्याशिवाय किंवा गुरुची भेट घालून दिल्याशिवाय ज्ञान देता येत नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणशी देव होय गुरु. गुरु रूपात यावं लागतं किंवा गुरुची भेट घालून द्यावी लागते. भगवत रूपामध्ये त्यालाही ज्ञान देता येत नाही, त्यालाही संसार भवसागरातून तो तरुण नेऊ शकत नाही असं नाही. पण गुरु तेथ ज्ञान असल्यामुळे सद्गुरु वाचुनी संसारी तारक. म्हणजे संसार म्हणजे तरी काय हो, कशाला म्हणतात संसार? संसाराच्या आपल्या पूर्वसुरूंनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. माऊलीने एक व्याख्या केली, भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्यांनी एक व्याख्या केली, पंचदशीचे ग्रंथकर्ते विद्यारायण स्वामींनी तिसरी व्याख्या केली. अशा संसाराची किती व्याख्या? अनेक आहेत, पण माझ्या पाठातल्या 3 आहेत, त्या 3 आपल्याला सरळ सांगतो. विद्यारायण स्वामी संसाराची व्याख्या पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये करताना ते म्हणतात, का बुद्धी कोय मा भाषा को आत्मात्र जगत कथम इत्य अनिर्णेतो मोहा स्वयं संसार इष्यते. बुद्धी म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आभास म्हणजे काय, जगत म्हणजे काय याचा विचार करताना बुद्धी ठप्प होणं, दिंगून होणं, त्याला काही न कळणं, घनीभूत अंधकार अयम तमहा, असं घनीभूत अंधकार तिच्या डोळ्यासमोर येणं, कुठलंच काही न कळणं, याला ते संसार असं म्हणतात. आणि आचार्यांचा श्लोक जवळपास आपल्या सर्वांच्या पाठातला आहे.
पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं यह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाये मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते जय भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे पुन्हा पुन्हा जन्मालेलं पुन्हा पुन्हा मरण याला आचार्य शंकराचार्य महाराज संसार म्हणतात. माऊली याच्या पुढे आता जाणती जुनी मंडळीने बघा माऊली म्हणतात जन्मालेलं मरण हा संसार नाही. मग आगा उपजने आणि म्हणे हे सातची जे का मानने तो जीव लोकू मी म्हणे संसारुहन. जन्मालेलं मरण हा संसार नाही त्याला खरं मानणं हा खरा संसार. कारण पडली रूढी जगापरी चार चालवेची व्यवहार सत्य म्हणून खरं ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या आहे जीव ब्रह्मरूप आहे. पण हे दिसणारं जगत सत्य मानणं हा खरा संसार आहे असं माऊली म्हणतात. आणि या सत्यत्व भ्रांतीरूपी संसारातून तरुण देणारे कोण आहेत? सद्गुरू आहे. सद्गुरू वाचुनी संसारी तारक. आणि गोष्ट कशी नसेची निष्ठंक. निष्ठंक म्हणजे त्रिवार सत्य. जसं ते आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये लिलाव करतात आपल्याकडे करतात की नाही मला नाही माहित. एक वार करतात का 2 वार आणि त्रिवार. तसं त्रिवार सत्य ही गोष्ट आहे की सद्गुरू वाचून संसारातून आपल्याला तरुण नेऊ शकत नाही. म्हणून रामे वशिष्ठ आणि कृष्णे सांदीपनी गुरु केला का आपल्याला आदर्श देण्याकरता. विठ्ठल 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 सद्गुरू वाचून संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी. पण म्हटले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देतो त्याला देव म्हणतात. किंवा दिव क्रीडा विजिगिषा व्यवहार द्विती स्तुती मदमोद स्वप्नकांती गती. दिव धातूची 10 अर्थ आहे त्यापासून दिव शब्द बनतो आणि त्या दिव म्हणजे देतो. आणि मग तो देव देखील आपल्याला काही ना काही देतात म्हटले देतात. इंद्र देव असेल तर स्वर्गातलं ऐश्वर्य दे. चंद्र असेल तर मनातलं पावित्र्य दे. सूर्य असेल तर आपले नेत्र चांगले ठेवेल. प्रत्येक देवता त्यांच्याकडे जे काही सामर्थ्य आहे ते देतील. पण संसार भवसागरातून तरुण नेण्याचं सामर्थ्य ते इंद्र चंद्रादी देवाकडे नाही. कारण संसार भवसागरातून तरुण जाण्याकरता संदेह गेला पाहिजे. झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम 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 हृदयी प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरुणी गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या करुणी कैसी भेदवा. झाली संध्या संदेह माझा गेला. ही संध्याची गाठ सोडण्याचं सामर्थ्य इंद्र चंद्राधिक देवाकडे नाही असं ज्ञानोबराय द्वितीय चरण. इंद्र चंद्र देवा ब्रह्मादि करो देव ब्रह्मादि करोनी ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना. संशयाची श्रेणी छेदितिना. संशयाची श्रेणी छेदितिना. संशयाची श्रेणी छेदितिना. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी ब्रह्मादि करो. हे इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो ब्रह्मादि करो ब्रह्मादि करो ब्रह्मादि करो.
इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदिती ना. इंद्रादिक देव काय आहे? संशयाची. आमचे गुरुजी कधी कधी विनोदाने म्हणत असतात, घराघरातले उंद्र, महाराष्ट्रातले नरेंद्र, नाही महाराष्ट्रातले देवेंद्र, भारतातले नरेंद्र आणि स्वर्गातले इंद्र संशयाची श्रेणीने छेदन करू शकतात. घराघरातले उंद्र घरातलं धान्य लंपास करतील. देवेंद्र साहेब असेल काही महाराष्ट्रातल्या पातळीवर काही सुविधा देतील. नरेंद्र असेल काही शासकीय पातळीवरच्या, राज्य स्तरावरच्या, देश पातळीवरच्या काही सुविधा आपल्याला देतील. इंद्र असेल तर त्रैविद्य माम सोम पापूत पापा यज्ञ विश्वासवर गती प्रार्थीन ते पुण्य मासा ते सुरेंद्र लोक मष्णंती दिव्यानी दिव्य देव भोगान, तिथे दिव्य भोग देतील आपल्याला. परंतु संशयाचे श्रेणी छेदन करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदिती ना. आता कोणते संशय आहेत आणि श्रेणी म्हणजे पंक्ती, तर त्या संबंधी थोडासा विचार करू. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल कुंडलीचा वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु वेदांतामध्ये ते विचारसागर ग्रंथाच्या पहिल्याच तरंगामध्ये 3 प्रकारचे संशयाचा विचार आला आहे. संशय म्हणजे त्याला असंभावना म्हणतात. एक आहे प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना. प्रमाण आपल्या समोर वेद आहे, पण वेदामध्ये 80,000 श्रुती कर्मपर आहे, 16,000 श्रुती उपासनापर आहे, 4,000 श्रुती ज्ञानपर आहे. तुकोबरायचे का बोलताय ना, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. मग त्यामध्ये सुना म्हणजे 80,000 कर्मपर श्रुती, लेकी म्हणजे 16,000 उपासनापर श्रुती आणि सासू म्हणजे 4,000 ज्ञानपर श्रुती. आणि त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती श्रुतीरूपी नव्हे मत प्राप्ती. श्रुती रूपात राहून त्यांना भगवत तत्वाची प्राप्ती होईना, भगवंताचा आनंद संग सुख भोगता येईना, म्हणून त्या गोपिकाच्या वेशी अवतरल्या श्रुती गुह्य तुझे प्रती सांगित असे, असं नाथबाबा बोलतात. अर्थात या असणाऱ्या कर्मपर, उपासनापर आणि ज्ञानपर असणाऱ्या एक लक्ष्य श्रुती. मग आपल्याला असं असंभावना निर्माण होते. प्रमाण असंभावना का मोक्ष कर्माने आहे की ज्ञानाने आहे का उपासनेने आहे, याला प्रमाणगत असंभावना म्हणजे कंसात संशय. दुसरी प्रमेय असंभावना. वेद आपल्याला अभेद सांगतो, आपल्या प्रति भेद येतो. आपल्याला कधी भेद सत्य वाटतो, कधी अभेद सत्य वाटतो, कधी भेदाभेद सत्य वाटतो. मग नेमकं भेद सत्य आहे की अभेद सत्य आहे की भेदाभेद सत्य आहे, याला म्हणतात प्रमेयगत असंभावना म्हणजे प्रमेयगत संशय. आणि विपरीत भावना. आपण जे खरं नाही ते सत्य मानून बसतो, जे सत्य आहे त्याला विनमुख होतो. खरं तर काय सत्य आहे? ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. आपण ब्रह्म आहोत, आपण आत्मरूप आहोत, पण आपण नसत्या छंदे जग विनदे विवळ तसे मुक्त होता प्रे बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मग हे प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना या निवृत्त करायच्या असेल तर इंद्रचंद्रादी देव नाही करत. मग कोण करतात? सद्गुरू करतात. आपला प्रमाण असंभावना असेल तर ते आपल्याला श्रवण करवतात, प्रमेय असंभावना असेल मनन करून घेतात, आणि विपरीत भावना असेल तर निधिध्यासन करून घेऊन आपल्याला ते संशय घालवतात. किंवा मुख्य संशय असतो जगत जीव परात्मा. म्हणून एक आचार्यांचा श्लोक आहे, सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मा एव शिष्यते. जगत विषयक संशय, जीव विषयक संशय आणि परमात्मा विषयक संशय, श्रेणी म्हणजे पंक्ती. मग हे जीव विषयक संशय काय, जगत विषयक संशय काय आणि परमात्मा विषयक संशय काय, अगदी थोडक्यात आपल्याला कळेल असं सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण थोडासा प्रतिसाद दिला तर बरं पडेल. विठ्ठल विठ्ठल त्याच्यात पहिला जगत विषयक संशय. जगत जगत जग 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 म्हणजे काय, कशाला म्हणतात जग? हे जगत कसं निर्माण झालं, कोणी केलं? को अहम कथमिदं जातम को वै कर्तासि विद्यते उपादानम किंवास्ते विचार स्वयं दृश्य. हे जगताबद्दल भगवती ज्ञानेश्वरी आपण पहा, 13वा अध्याय पारायणापर्यंत आला आपला. आता झालं ज्ञानेश्वरी पारायण संपलं असेल, बरोबर आहे. आज जागराचा दिवस आहे. 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीला महाभूताने अहंकारो बुद्धिर्व्यक्तमेवच इंद्रियाने दशेकंच पंचची इंद्रिय गोचर. इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातच चेतना धृती एतत् क्षेत्रम सविकारम एतत् क्षेत्रम समासेन सविकार उदारतम.
हे 36 तत्व सांगितले. त्याच्या अगोदरचा श्लोक आहे बघा, क्षेत्राचा विचार करणारा. तर त्यामध्ये ज्ञानोबरायांनी या जगताबद्दल जवळपास 5 वाद सांगितलेले आहेत. पहिला आहे जीववाद, दुसरा आहे प्रकृतीवाद, तिसरा आहे संकल्पवाद, चौथा आहे स्वभाववाद आणि 5वा आहे काळवाद. असे 5 वाद जगताबद्दल माऊलींनी सांगितले. काही मंडळी म्हणतात हे जगत जीववाद आहे, म्हणजे जीवाने हे जगत निर्माण केलं. दुसरा म्हणतो प्रकृतीवाद, सांख्य. जीववाद पूर्वमीमांसकाचा आहे, प्रकृतीवाद हा सांख्यांचा आहे. नंतर तिसरा कोणता म्हटलं मी? जीववाद, प्रकृतीवाद, नंतर आहे संकल्पवाद, स्वभाववाद आणि काळवाद. हे सगळी वाद सांगायला गेलं तर मंडळी झोपते. म्हणजे पहिलीच पेंगायला लागली. सासू जावाई असं काहीतरी आलं तर बरं वाटतं, बरोबर मलाही ते सांगता येत नाही असं काही नाही. पण आळंदीवरनं 400-450 किलोमीटरचा प्रवास करून यायचं, ते सासू जावाई सांगायचे, काय त्यात अर्थ आहे? खरं सांग. खरं कीर्तन हे आहे मायबाप बरं का. हेच ऐकण्याची अपेक्षा आपण ठेवली पाहिजे. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन म्हणून हल्ली त्याच्याकडे बघू नये, कारण मनोरंजन 24 तास आपल्याला टीव्हीवर उपलब्ध आहे. आणि त्याचीच अपेक्षा आपण कीर्तन प्रवचनातही केलं तर आपल्यासारखे दळभद्री आपणच ठरू. त्याच्यामुळे हे ऐका, कळू नाही कळू आपल्या कानावून जरी गेलं तरी आपल्याला त्याचं अगणित पुण्य लाभेल आणि निश्चित आपलाही उद्धार होईल. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे शिरा पडे. बरं कधी ना कधी आपल्याला इथेच ये नाही बाबा, कधी ना कधी हेच विचार आपल्याला ऐकल्याशिवाय आपलं खरं कल्याण नाही. नाही तर कल्याणची जी भिवंडी तर ठरलीच आहे आपली, नाही का? कारण हेच कल्याण आहे. आणि हे या विचाराला जर आपण अंतर्मुख झालो नाही तर मग ते ठरलेलं आहे. मग ते काळाच्या ताब्यातून आपल्याला कोणी सोडू शकत नाही. अहो एवढे मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री गेलेत ना 2 दिवसापूर्वी. काय आहे? तुकोबराय म्हणतात मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. काळ पाहतो का तुम्ही? कोणते मंत्री आहात का संत्री आहात? काही नाही. मग तेथे नचले काही. बरं किती प्रॉपर्टी आहे तुमची? काही त्याला घेणं नाही. एकदा काळ आला का ज्ञानोबराय म्हणतात ही लोण्याची उंडी घातली काळा नाळ्याची तोंडी, माशी फाक पाखडी तवे सरे. माशीला पंख फडफडायला वेळ लागेल, तितकाही वेळ लागणार नाही आपल्याला. एकदा गेलं गटरला संपला, काही लागत नाही. काय लागतं त्याला जाणं. त्याच्यामुळे हे विचार आपण ऐकून जर घेतले तर आपण येणेच मुक्त होणार आहोत. कारण विचाराचा निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञाने असे. आणि मग कीर्तनातून सुद्धा आपण काही अन्यच मनोरंजनाची वगैरे अपेक्षा केली तर मग आपल्यासारखे पापी आपणच आहोत. विठ्ठल काय तुकोबराय स्पष्ट सांगतात. तुका म्हणे नाड पाप टाके येतात. जे आपलं हिताच आहे तिथे जर आपल्याला ते जर आपण घ्यायला तयार नसेल तर मग माऊली म्हणतात निदैवाचे परिवरी लोह्या रुतल्या ते सहस्रवरी ते तर बैसून उपवास करी का दरिद्रीचे. काय कल्पतरू तळवटी बैसुरी झोडी दे तशी गाठी, मग दैव निघी किरटी ने देण्याची करू. एक छोटीशी गोष्ट सांगतो आपल्याला कळण्याकरता. माझे गुरुजी डॉक्टर बाबा सांगत असतात. काय झालं, एका माणसाने एकाकडनं 100 रुपये उसने घेतले आणि पुढच्या आठवड्याला देतो म्हटले. आज कोण वार? विसरून गेला तुम्ही. कीर्तनात चांगली गोष्ट आहे, विसरलंच पाहिजे. मंगळवार. तो म्हटला पुढच्या मंगळवारी तुला 100 रुपये वापस देतो. त्याला वाटलं ठीक आहे देईल. पण 1 मंगळवार झाला, 2 मंगळवार झाले, 3 मंगळवार झाले, तू पण देण्याचं नावच घे ना. मग हे पाटील जरा करारी स्वभावाचे होते. त्याच्या घरी गेले, म्हटले का रे गणपत तुला 100 रुपये देऊन 3 मंगळवार उलटले, अजून का देते? चल पटकन पहिले 100 रुपये काढ. तो म्हणायला लागला पाटील 100 रुपये सोडून बोला, म्हणजे दुसरं काहीतरी सांगा. पाटील म्हणायला लागले मग एक काम कर, तू काय कर 10 मिरच्या खा. 100 रुपये सुटले. ते 10 मिरच्या म्हणजे कोल्हापूरची लवंगी मिरची, दिसायला छोटी पण ती आग भयंकर. त्याला वाटलं मी सहज खाईल. त्याने 2 मिरच्या खाल्ल्या, तोंडाची लाही झाली, तो आग ओकायला लागला, पोटामध्ये आग झाली, तोंड आग पडली. तो म्हणायला लागला पाटील मिरची आणि 100 रुपये सोडून सांगा. पाटील म्हणायला लागले 10 कांदे खा. तो लासलगावचा कांदा, तिखट कांदा, आग. त्याला वाटलं साऊच खाऊ. छोटे छोटे त्याने कांदे काढले, पण 2 कांद्यामध्ये त्याचं तोंड पुन्हा भाजलं. तो म्हणाला पाटील मिरची कांदे आणि 100 रुपये सोडून सांगा. पाटील म्हणायला लागले मग 10 बटाटे खा. त्याला वाटलं बटाटे आपण सहज खाऊ, नाहीतरी शिवरात्री आहे. त्याने 2 बटाटे खाल्ले, पण ती कच्ची बटाटे कुठं घशाच्या खाली जातात. ते बटाट्यात तो 2 बटाट्यात आडवा झाला. तो म्हटला का पाटील आता ते सांगा त्याला काय काय? मिरची कांदे बटाटे आणि 100 रुपये सोडून काहीतरी सांगा. पाटील म्हणायला लागले हे बघ, म्हटले गणपत माझ्या पायात आपल्या हातात चाबूक आहे. ती पाटील पुरीची घोड्यावर बसून यायची. 100 रुपये 100 रुपये सोडून सांगा. पाटील म्हणायला लागले हे बघ,
आणि त्याला तो वादीचा चाबूक आणि त्याला पुन्हा तेल पाजलेला आहे. 5 चाबुकाचे फटके खा, तुला 100 रुपये सोडले. तो म्हटलं पाटील ठीक आहे चालेल. त्या पाटलाने एक फिरून टाकला, त्याची धिरड पाठीस निघलं. तो म्हटलं आई ग, म्हटलं पाटील त्याला कार्यक्रमच झाला खाली, समजून घ्या तुम्ही आहे ना. तो म्हणाला लागला पाटील म्हणले काय काय नाही म्हटलं मिरची, कांदे, बटाटे आणि 100 रुपये सोडून चाबूक राहिला ना मध्ये, चाबूक सोडून 100 रुपये सोडून काही सांगा. पाटील पुन्हा म्हणू लागले काही हरकत नाही गणपत, माझ्या पायात जोड आहे, तो कोल्हापुरी जोड आहे आणि त्याला खालून बाबा रिपा मारलेला आहे. 5 जोडे खा, तुला 100 रुपये सुटले. त्याला वाटलं जोडा आपण खाऊ, चाबुकापेक्षा जोडा बऱ्यात पडेल. त्याला काय माहिती जोडा महागात पडणार आहे म्हणून. आणि मग त्या पाटलाने तो एक फिरून टाकला. पाठीचं धिरड चांबडी त्यामध्ये खाली उधळली, चांबडीच तिची आली. तो म्हटलं आई ग, आता दुसराही कार्यक्रम झाला. थाई चाल धुमाळी चाल दोन्ही त्यांनी युगपत गायल्या. तुम्हाला पाटील फक्त 5 मिनिटं थांबा. धावत गेल्या एका मित्राकडे, त्याच्या पाय पडला, काय करायचं ते केलं. काही कर गाड्या, मला 100 रुपये दे, मी नंतर कसं अगदी इकडला सूर्य इकडे उघडेल पण तुझे 100 रुपये देऊन टाकेल, मला पहिले 100 रुपये दे. त्या मित्राने त्याला दिलेत. धावत आला, पाटलाला म्हटलं 100 रुपये घ्या, आपण या. दृष्टांत संपला. कळालं का नाही? पण नाही सांग, ऐका मग. पहिले बघा, पहिले काय खावं लागल्या, मिरची, नंतर कांदा, नंतर बटाटा, नंतर चाबूक, नंतर जोडा. मग एवढ्या 5 गोष्टी खाऊन सुद्धा 100 रुपये द्यायचीच होती, तर अगोदर दिलेली काय वाईट आहे का? अगोदर दिलेली बोला ना, अगोदर दिलेली काय वाईट आहे का? अगोदर द्यावी. एवढा पंचनामा करून घेण्यापेक्षा, एवढा इज्जतीचा पंचनामा करून घेण्यापेक्षा अगोदर दिलेली वाईट आहे का? तसं एक दिवस आपल्याला याच विचाराला शरण येणार, कधीतरी आपल्याला ब्रह्म, माया, आत्मा हे जाणूनच घेणार, कधीतरी गुरुला शरण जाणंच आहे. गुरुतत्व जाणून घेऊनच आपल्याला संसार भवसागरातून तरुण जाणार आहे. नाहीतर मग सोनर कच्चा बे जो नाही गुरु का बच्चा बे, लख चौऱ्यांशी फेरे फिरकर सुंदर नर्तन पाया, 2 दिन गए सटर फटर में फिर 84 आया. 84 फेरा ठरलेलाच आहे ना, चुकल्यावर मग फेरा पडेल. आणि मग कुठल्या तरी जन्मात कधीतरी याच विचाराला येऊनच आपण या संसार भवसागरातून मुक्त होणार आहे. मग ते कधीतरी ऐकू, जेव्हाचे गहू तेव्हा पाहू, त्यापेक्षा आजच ऐकू. आलाच योग तर आजच ऐकू घेऊ. आजच थोडस एकाग्र झाला, थोडं जरा माना खाली टाकण्यापेक्षा. दृष्टांत आले का लोक अशा टव करून पाहतात आहे ना, सासू जवाई आणखी काय आलं का त्यांना वाटतं आता कीर्तन सुरू झालं, 4 विनोद केले का बरं. नाहीतर आपल्या खाली माना पेंगतात, जणू काय वर्ष श्राद्धाला धरून आणलीत माणसं. आता प्रसन्न राहिलं पाहिजे खरं, ह्या विचारात आनंद घ्यायला पाहिजे. पण काय करणार, जो जे तिचे गौरव नेणे त्या तिथे बिंगुळवाने. बरं मी जास्तच म्हणावं म्हटलं बरं का, आम्हाला दुरून जवळ बोलणं असं करताय काय? जवळची मंडळी प्रसन्न आहेत, काही काही मागं आता तुम्हाला दिसत नाही, मला दिसतात. त्यांनी अगदी चुलीवर पातळलं ठेवून अगदी ते अगदी निवांत पडलेली आहेत. असं करणं योग्य नाही. विठ्ठल विठ्ठल खरं या विचाराशिवाय पर्याय नाही. कारण विचाराचा निरसले, विचारात जाय ते तत्वबोधा. विचाराने बोध प्राप्त होतो. सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना, जीव भाव जगत भाव वादे स्वात्मायव शिष्यते. आपण श्रेणी पाहत होतो, संशयाची श्रेणी. 1-2-4 मिनिटं थोडस 5 मिनिटं एकाग्र व्हा. तर पहिला आहे जगत विषयक संशय, दुसरा आहे जीव विषयक संशय, आणि तिसरा आहे जगत जीव परमात्मा विषयक संशय. मग जगत, हे जगत कसं निर्माण झालं, काय झालं? एका मुलाने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा हे जगत कसं झालं? स्वभाववादाचं खंडन करण्याकरता बोलतो, आमच्या गुरुजी गोष्ट सांगत असतात. कसं जगत झालं? तो म्हणायला लागला, बाप सांगायला लागला मुलाला, बाळा हे जगत आपोआप झालं. काय काय मोठी माणसाला काही उत्तर आली नाही तर लाण्यावरती थोपून देतात, कशाचं काही सांगतात. एका गुरुला शिष्याने विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? ते शिक्षकाला माहित नव्हतं. पण मग शिक्षक माहिती नाही हे कसं म्हणेल? तुम्हाला मूर्ख एवढा झाला, कोंब्या 10 वर्षाचा झाला, 5वीला गेला, तुला अजून व्यासपीठ कळत नाही? अरे आपल्याकडे ज्वारीचं, गव्हाचं, तांदळाचं पीठ असतं, तसं प्रदेशामध्ये एक पीठ असतं, त्याला व्यासपीठ असं म्हणतात. आता हे उत्तर बरोबर आहे का सांगा? एकाने तर आळंदीत घडलेली घटना, एका संस्थेमध्ये, जी छोटी संस्था असते ना लेकराची, त्या संस्थेमध्ये, आता मला नाव विचारू नको, एवढा पंचनामा करणं बरोबर नाही, मलाही काही दिवस जगायचं ना. पण त्यांना विद्यार्थ्यांनी विचारलं, गुरुजी तुम्ही संहिता देता, तमसोमाम ज्योतिर्गमये, तमसोमाम ज्योतिर्गमय म्हणजे काय? म्हणजे मूर्खा, तमसोम म्हणजे त्याची, माम म्हणजे माय, मम्मी आई, ज्योतिर्गमय म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाला गेली. हो असा अर्थ आहे का? एका शिष्याने पुन्हा प्रश्न विचारला, गुरुदेव म्हणले काय? म्हणले ते स्वरूपनिषद गावो, दुग्धा गोपालनंदना, पार्थवत्स सुधीर भुक्ता, दुग्धम गीतामृतम, सर्व उपनिषद गावो, 10 उपनिषदी गाय. आणि मग दोघाचे 2 गधे कोणते हे काही कळालं नाही. 18 अध्याय झाल्याच्या नंतर त्याने प्रश्न केला. गुरुदेव म्हटले 18 अध्याय मी सांगितले,
तू नुसतं नंदीबैलासारखा मान हलवत होता, तुला काही कळत नव्हतं, हे मला कळालं नाही, तर मी तुला 18 अध्याय सांगितले. म्हणजे पहिला गधा मी आणि 18 अध्याय मी सांगून तुला काहीच कळलं नाही, दुसरा गधा तू. आता दोगधा शब्दाचा अर्थ दोन गधे आहे का? दोगधा शब्दाचा अर्थ दोहन करणारा उपनिषद रूपी गाय आहे आणि ज्ञान रूपी दोहन करणारा भगवान श्रीकृष्ण आहे आणि भक्तराज अर्जुन ऐकणार आहे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या आरंभी म्हणतात, आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादित श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिषद असे. विवेकाची गोठी विषयाचं श्रेष्ठत्व आहे, जगजेठी प्रतिपादित असे वक्त्याचं श्रेष्ठत्व आहे आणि भक्तराज किरीटी परिषद असे श्रोत्याचं श्रेष्ठत्व. त्या ज्ञानेश्वरीमध्ये जीव विषयक काही वाद आले, ते स्वभाववाद मी सांगत होतो. ते बाळाने विचारलं, बाबा हे जगत कसं निर्माण झालं? त्या बापाने सांगितलं, बाळा कात पान सुपारी चुना एकत्र आले का लाल रंग होणार, लाल रंग तिन्ही एकत्र आले काय होतं? आपोआप होतो. तसे जगत काय झालं? आपोआप झालं. आता तो बाप शिक्षक होता, बरं बरीच शिक्षक ज्यांना अध्यात्माचे संस्कार नसेल तर ते सगळं धर्मशास्त्र मान्य करतीलच असे नाही. आपल्या भारत राष्ट्रामध्ये मात्र हे आपल्या रक्ताचा संस्कार असल्यामुळे आपल्याकडे त्या गोष्टी जाणणारे आहेत, मानणारे आहेत. तर ते शिक्षक बापाने सांगितलं, बाळा हे जगत आपोआप झालं. तो म्हटला, बाबा पण जगत आपोआप कसं होईल? तो म्हटला, मूर्ख आहेस का? मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, 4 उन्हाळे पावसाळे जास्त खाल्ले, मी काय उन्हाळे पांढरा झालो का? अरे जगत आपोआप झालं. आता जगत आपोआप झालं, वडील तर ऐकत नाही ना, छोटा मग बडी बात आपल्यालाही करता येत नाही. पण त्या बाळाने काय केलं, सायंकाळी वडिलाला शाळेत जाऊन दिलं, तो घरी आला, एक टेबल घेतला, त्याच्यावर एक बाईचा असा एक छोटासा कागद ठेवला आणि सुंदर असणारं युगुल राधाकृष्णाचं चित्र काढलं. वडील आल्या आल्या त्यांना दिसेल असं ठेवलं. दरवाजा सायंकाळी वडिलांनी उठला, गेटमध्ये पाय टाकला आणि ते सुंदर दृश्य पाहिलं, ते चित्र पाहिलं. गोपालकृष्णाचं भक्ती स्वरूपिणी माता राधाराणीचं काय ते देवडा चिरणी वाजवी तो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा असा बासुरी घेऊन परमात्मा उभे आहेत. ते चित्र पाहिलं ते वडील खूपच प्रसन्न झाले. ते म्हटले, अरे वा 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 वा, क्या बात आहे, कुणी काढलंय सुंदर चित्र? तो बाळ म्हणायला लागला, बाबा हे चित्र आपोआप झालं. म्हणले कसं? म्हणले तुम्ही गेला, पेपर उडाला, तो टेबलावर बसला, 4 गोटे उडाले, 4 कोपऱ्याला बसले, 6 पेन्सिल उडल्या, आडवे उभे ते चित्र रेखाटलं गेलं, मग कलर उडाले, ते कलर त्यात भरले आणि हे चित्र असं आपोआप झालं. ते बाप म्हणायला लागला, का रे मला काय गाढव समजलं, मला काय मूर्ख समजतो? अरे चित्र आपोआप झालं असं म्हणणारला मी गाढव म्हणेन. तो बाळ म्हणू लागला, बाबा एकच चित्र जर आपोआप झालं असं म्हणणारला तुम्ही गाढव म्हणत असेल तर चित्र विचित्र जगत मनसापी चिंतन अशक्य, ज्याचं मनाने सुद्धा आपण चिंतन करू शकत नाही असं चित्र विचित्र जगत आपोआप झालं म्हणणारला गाढवाचा बाप का म्हणू नये? म्हणजे मी जर गाढव असेल तर तुम्ही महा गाढव का? कारण मी एकच चित्र आपोआप झालं म्हणणारला जर गाढव म्हणतात तर हे सगळं चित्र विचित्र जगत आपोआप झालं म्हणणारला महागाढव का म्हणू नये? याचाच अर्थ असा आहे की जगत आपोआप होत नाही. त्याच्याकरता एक आचार्यांचं सुभाषित आहे, जगताम यदि नो करता कुलालविन घटः चित्रकारं विना चित्र स्वतः भवेत् तदा. जगताम यदि नो करता, जगताचा कोणी करताच नाही असं जर म्हणत असेल तर कुलालविना घट भवेत, चित्रकारं विना चित्र भवेत. उत्तर आहे कुलाल विना घट न भवेत, चित्रकारण विना चित्र न भवेत. यदि कुलाल विना घट न भवेत, चित्रकारण विना चित्र न भवेत, तदा जगत कर्तृविना जगत अपि न भवेत. कुंभारा वाचून घट होतो का हो? चित्रकारा वाचून चित्र होतं का? तसे चित्र विचित्र जगत करणारा कोणीतरी करता असलाच पाहिजे की नाही? याचा कोणीतरी करता म्हणजे स्वभावात खंडित झाला. जगत विषयक स्वभावात बरोबर नाही. मग स्वभावात जर बरोबर नाही तर प्रकृतीवाद बरोबर असेल का? प्रकृती म्हणजे जड आहे. जड ज्याला म्हणतात, ज्याला स्वतःचं ज्ञान नसतं, अन्याचं ज्ञान नसतं, ती जड प्रकृती, तिला स्वतः मी प्रकृती आहे याचं ज्ञान नाही तर ती जगत कसं करेल? म्हणून प्रकृतीवादही खंडित आहे. नंतर संकल्पवादही खंडित आहे, काळवादही खंडित आहे. मग कोणता वाद आहे जगत बद्दल? तर जेने हे विश्व निर्मिले, जेने मूर्ती देवाचे स्वर्गाते धरिले रत्न मात्रे आपुलिया, स्वर्गाते धरिले रत्न दया पासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये हनुमाना श्रुतीची. दया पासोनी सकळ महामंडळ झाले, तो एक पंढरीचा राणा
वाचून सगळं महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी किंवा जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवाचे संस्थापिले 21 स्वर्गाचे धरले सत्ता मात्रे आपुलिया. स्वभाववाद प्रकृतीवाद काळवाद हे सगळे खंडित आहे. ईश्वरवाद मंडित आहे. या जगताचा कर्ता कोण आहे तर परमात्मा आहे, भगवंत आहे. ठीक आहे. काय जगत विषयक संशय. जगत कोणी निर्माण केलं? जगत जीवानी निर्माण केलं म्हणता येत नाही. जीवाला कालची भाजी आज खाल्लेली लवकर आठवत नाही. हे चित्र विचित्र जगत जीव कसा निर्माण करेल सांगा बघू. जीवाला ते शक्य नाही. मग कोणी निर्माण केलं? जगत आपोआप तर झालं नाही, जीवानी केलं नाही. मग जगत निर्माण कोणी केलं? उत्तर आहे परमात्म्याने हे जगत निर्माण केलं. परमात्मा जगत विषयक संशय केला. बरं मग जीव म्हणजे काय? जीवाचं स्वरूप काय? कशाला म्हणतात जीव? माऊली म्हणतात वाया म्हणे हे नाव एरवी कल्पना दिसावे दयाचे निसंगे जीव दशा वस्तू. माऊली जीवाची व्याख्या करतात. जीव म्हणजे आपण जीवाचं नेमकं स्वरूप काय? कशाला जीव म्हणतात? 3 गोष्टी एकत्र आल्या का जीव होतो. जसं उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विनय एक कामा नये. तसं या ठिकाणी 3 गोष्टी एकत्र आल्या का जीव होतो. कोणत्या 3? एक आहे अंतःकरण, 2 आहे अंतःकरण अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, आणि 3 आहे त्या कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब. या तिघाला मिळून जीव म्हणतात. पंचदशीमध्ये एक श्लोक आहे चैतन्यम यद अधिष्ठानम लिंग देहस्य पुन्हा छालिंग देहस्तात तत्संग जीव उच्यते. म्हणजेच अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, अधिष्ठान चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव असं म्हणतात. पण मग असं जर जीवाचं लक्षण केलं तर जीव आपण किती अवस्था आहे आपल्याला? बोटाकडे बघून बोला ना. मी बोट दाखवतो ना, असं तुम्ही हे 5 बोट आहे का 3 बोट आहे? मग असं बोला ना. मी एवढं बोलायला काही अडचण आहे का बरं? आपल्या जीवनात किती अवस्था आहे? 3 अवस्था आहे. कोणत्या? आता आपण झोपलेले आहोत का जागे आहोत? बोला बरं. जे झोपलेले असेल त्यांनी नका बोलू, पण जागे असेल त्यांनी बोला. आपण जागे आहोत का झोपलेले आहोत? जागे आहोत. मग जागे आहोत म्हणजे कोणती अवस्था झाली? जागृती. बरोबर. जागे आहोत म्हणजे कोणती अवस्था? जागृती. जे झोपलेले आहेत ते बोलत नाही, पण आपण बोला. त्यांची कोणती अवस्था? सुषुप्ती. बरोबर आहे. जे झोपलेले त्यांची अवस्था सुषुप्ती. आणि जे झोपेत काही स्वप्न पाहतात त्यांची स्वप्न अवस्था आहे. किती अवस्था झाल्या? 3 अवस्था. 1 जागृती, 2 सुषुप्ती, तिच्यात पडलं तर स्वप्न. आपण बघा ना, तुम्ही सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतो. आपण किती धावलो तर पंचविषयाच्या आपल्या 3 अवस्थेच्या पलीकडे आपली धाव नाही. आता आपण आहोत जागृतीत, घरी गेल्याच्या नंतर जाणार सुषुप्तीत. त्याच्यातून एखादं भयंकर स्वप्न पडलं तर पुन्हा आलो जागृतीत, किंवा नाही स्वप्न पडलं, चांगले स्वप्न पडले, पुन्हा झोपलं तरी सकाळी उठल्याच्या नंतर येणार जागृती. जागृती स्वप्न सुषुप्ती, जागृती स्वप्न सुषुप्ती. याच्या पलीकडे आपली धाव आहे का? उत्तर आहे. बरं आपण किती मिळवलं? टाटा असेल आणि एखादा भिकारी असेल, जीव कोटीतला कॅबिनेट मंत्री ब्रह्मदेव असेल, नाही तर 1 पैशाचा जीव अमेबा असेल. किती धावला मनुष्य? इतकी धावता कुत्रा काय धावेल त्याच्याही पुढे धावला तर खरं सांगा त्याची 5 विषयाच्या पलीकडे मिळकत आहे का? शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयाच्या पलीकडे मिळकत नाही, आणि 3 अवस्थेच्या पलीकडे धाव नाही. मग आता 3 अवस्था. एक आपण आता काय आहोत? जागे. म्हणजे कोणती अवस्था? बोला ना सगळ्या माय बाबा. हे तर बोलायला काय अडचण आहे का? आता कोणती अवस्था? जागृती. आणि इथून गेल्याच्या नंतर घरी आपण झोपणार त्याला काय म्हणतात मग? सुषुप्ती. छान. आणि तिच्यात पडलंच तर त्याला म्हणतात स्वप्न. किती अवस्था? 3. 1 जागृती, 2 सुषुप्ती, 3 स्वप्न. मग जागृती असा क्रम घ्या वाटला. जागृती स्वप्न सुषुप्ती. ठीक आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती. आता 3 देह घ्या. हा दिसणारा जो देह आहे त्याला काय म्हणतात? स्थूल देह. कोणता? स्थूल देह. याच्यामध्ये पंचमहाभूताच्या पंचकरण करून बनलेला 25 तत्वात्मक हा स्थूल देह आहे. आणि याच्या आत 2 देह आहे. पुन्हा याच्या आत आहे तो सूक्ष्म देह. त्याच्यामध्ये 19 घटक आहे. मोजाल का तुम्ही? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 त्रिक 15, आणि 15 4 19. मग 5 ज्ञानेंद्रिय कोणती? चक्षुरेंद्रिय, श्रोत्र इंद्रिय, घ्राण इंद्रिय, रसन इंद्रिय, त्वग इंद्रिय. हे झाले 5 ज्ञानेंद्रिय. कारण या चक्षुर इंद्रियाने आपल्याला कशाचं ज्ञान होतं? रूपाचं. श्रोत्र इंद्रियाने शब्दाचं, घ्राण इंद्रियाने गंधाचं, रसन इंद्रियाने रसाचं, त्वग इंद्रियाने स्पर्शाचं. ही झाली 5 ज्ञानेंद्रिय. आणि 5 कर्म इंद्रिय ज्याने क्रिया करतो. पायाने गमनागमन, हाताने आदान प्रदान, वाणीने वक्तव्य, आणि शिश्नाने मूत्र विसर्जन, आणि गुदाने मल विसर्जन. अशी झाली 5 कर्म इंद्रिय. प्राण अपान व्यान उदान समान ही 5 प्राण म्हणजे 5 त्रिक 15. आणि मन बुद्धी चित्त अहंकार याला म्हणतात अंतःकरण चतुष्टय.
संकल्प विकल्प करणार मन, तत्र संकल्प विकल्पात्मक मन हा निश्चय करणारी बुद्धी, अभिमान धारण करणारा अहंकार, आणि कोणतं राहिले मन बुद्धी चित्त चिंतन करणारं चित्त. ही जरी 4 15 आणि 4 19, ही 19 घटक ज्याच्यात येतात त्याला म्हणतात सूक्ष्म देह सूक्ष्म शरीर. आणि या दोघाचं बीज ज्याच्यात असतं घन अज्ञान शिशुक्ती तो बीजांकर भाव म्हणती येर स्वप्न हन जागृती तो फळभाव येता, या दोघाचं बीज ज्याच्यात असतं त्याला म्हणतात कारण देह. किती झाली दाळांनो? 3. किती? 3. पहिल्यात किती अवस्था? 3. छान. 1 जागृती, वाह धन्यवाद. 2 आपलं उलटात घ्या त्याला, स्वप्न अगोदर घ्या, स्वप्न. आणि 3 शिशुक्ती. तसे देह 3. जागृती अवस्थेत स्थूल देह, बोला जागृती अवस्थेत स्थूल देह, स्वप्न अवस्थेत सूक्ष्म देह, स्वप्न अवस्थेत सूक्ष्म देह, आणि शिशुक्ती अवस्थेत कारण देह. मी 3 देह सांगतो, तुम्ही 3 अवस्था सांगायच्या. पहिली अवस्था जागृती, मग देह स्थूल देह. दुसरी अवस्था स्वप्न, मग देह सूक्ष्म देह. तिसरी अवस्था शिशुक्ती आणि देह कारण देह. ठीक ना? 3 देह आहेत, 3 अवस्था आहे. मग 3 देह, जसं एखादा पुरुषच असतो, त्याचं लग्न झालं का त्याला पती म्हणतात, मुलगा झाला का बाप म्हणतात, नातू झाला का आजोबा म्हणतात की नाही? एकाच व्यक्तीला उपाधी भेदाने नाव येतात. तसं जीवाला पहिला कोणता देह, पहिली कोणती अवस्था? जागृती. छान. आणि कोणता देह? स्थूल देह. वा. मग जागृती अवस्था स्थूल देह, त्याचा अभिमान घेतला का त्याला विश्व म्हणतात. जागृती अवस्था स्थूल देह, त्याचा अभिमान घेतला का कोण? विश्व. दुसरी अवस्था स्वप्न. छान धन्यवाद. आणि कोणता देह? सूक्ष्म. सूक्ष्म देह. मग स्वप्न अवस्था सूक्ष्म देह, त्याचा अभिमान घेतला का जीवाला काय नाव येतं? तैजस. काय नाव येतं? तैजस. तिसरी अवस्था सुषुप्ती. सुषुप्ती. आणि तिसरा देह कारण. मग सुषुप्ती अवस्था कारण देह, त्याचा अभिमान घेतला का प्राज्ञा. जसं मी आता उभा राहून बोलतो, तुम्ही म्हणता कीर्तनकार. मी जर तिथे जाऊन गायला लागलो तर गायक, आणि मी जर बसून बोलू लागलो की प्रवचनकार. मग व्यक्ती बदलला का? नाही. पण 3 नाव आलेत की नाही? 3 नाव आले. ईश्वर तत्वाला उत्पत्ती करू लागला का ब्रह्मदेव, पालन करू लागला का विष्णू, आणि संहार करू लागला की शंकर. तसं आपल्याला सुद्धा 3 नावं येतात: विश्व, तैजस, प्राज्ञ. स्थूल देह जागृती अवस्था विश्व, सूक्ष्म देह स्वप्न अवस्था तैजस, आणि कारण देह सुषुप्ती अवस्था प्राज्ञ. असा 3 अवस्थेत जीव आहे. किती अवस्थेत आहे? 3. आपण जीवाची व्याख्या काय केली? अंतकरण, अंतकरण अधिष्ठान चैतन्य, आणि अधिष्ठान चैतन्याच्या अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव म्हणतात. 1-2 मिनिटं झालं बरं का? मग आता हा जीव कोणत्या 2 अवस्थेत आहे? जागृतीमध्ये आहे